मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण व्हेटरनरी काउन्सिलिंगच्या सीट मॅट्रिक्स बद्दल बोलणार आहोत. म्हणजे सेंट्रलची काउन्सिलिंग, व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियाच्या सीट मॅट्रिक्स बद्दल बोलणार आहोत. तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रातील एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएचएमएस तसंच बीएससी नर्सिंग आणि बीव्हीएससी म्हणजे बीएससी तसेच म्हणजे व्हेटरनरी आणि जर बीएससी नर्सिंग या सर्वांबद्दल व्यवस्थित त्यांचं बी फार्मसी या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच माहितीपूर्व व्हिडिओ आमच्या चॅनलवर भेटत राहतील. तर सर्वात महत्त्वाचं जर बघायचं झालं तर व्हेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया मधलं जे आहे टोटल 22 राज्यामध्ये व्हेटरनरीचे कॉलेज आहेत. तुम्ही स्क्रीनवर बघूनच शकता. 22 राज्यांमध्ये टोटल व्हेटरनरीचे कॉलेज आहेत. त्याच्यानंतर जर बघायचं झालं बघू शकता 22 राज्यामध्ये वेटरनरीचे कॉलेज आहेत. टोटल कॉलेज किती 54 आहेत. 54 पैकी जे आहे की नाही 5 जे आहेत की नाही प्रायव्हेट कॉलेज आहेत. 5 प्रायव्हेट कॉलेज आहेत. तर 5 प्रायव्हेट कॉलेज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? राजस्थानमध्ये 3 आहेत, पंजाबमध्ये 1 आहे आणि हरियाणामध्ये 1 आहे. तर राजस्थानमध्ये 3 कोणकोणते? महात्मा ज्योतिबा फुले, नीट लक्ष देऊन ऐका, महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ वेटरनरी अॅनिमल सायन्स, चोमू जयपूर. द कॉलेज ऑफ इज अंडर प्रायव्हेट सेक्टर. नंतर अपोलो कॉलेज ऑफ वेटरनरी अँड मेडिकल जयपूर. त्याच्यानंतर जर बोललं तर आरवली वेटरनरी कॉलेज सीकर, कॉलेज अंडर प्रायव्हेट सेक्टर. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर पंजाब मधलं खालसा कॉलेज ऑफ वेटरनरी अँड अॅनिमल सायन्स अमृतसर. त्याच्यानंतर हरियाणा मधलं एक कॉलेज आहे ते म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी एज्युकेशन अँड रिसर्च कोटा द कॉलेज. त्याच्यानंतर जर बघायला झालं तर एवढे कॉलेज आहेत. तर 54 जे कॉलेज आहेत ना त्याच्यामधले 5 जर सोडून गेले तर टोटल महाराष्ट्रामध्ये उरलेले 49 ऑल ओव्हर इंडियामध्ये महाराष्ट्रात ऑल ओव्हर इंडियामध्ये 49 कॉलेज गव्हर्नमेंट आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत? 49 आहेत. टोटल गव्हर्नमेंट किती आहेत? 49. त्याच्यापैकी जे टोटल सीट आहेत 744 सीट्स आहेत टोटल वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया थ्रू भरल्या जाणाऱ्या. आणि हे झालं थोडक्यात माहिती. म्हणजे तुम्ही बघू शकता की वेटरनरी मध्ये किती कमी कॉम्पिटिशन आहे आणि याला स्कोप पण चांगला आहे. जर तुम्हाला हे काउन्सिलिंग करायचे असेल तुम्ही लगेच कळवा. महाराष्ट्रातली तर काउन्सिलिंग सुरू पण झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर लवकरात लवकर सांगून फॉर्म भरून घ्या, कारण की त्याची लास्ट डेट 12/7/2025 आहे. हे झालं थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर धन्यवाद.